Students, we have started our poem Unit 2.5 Father Returning Home. We have studied some part of this poem. Let's see the next line. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. So here poet Dilip Chitre says that काय म्हणतात बघा. I can see him getting off the train. We have seen that poet's father Purushottam Chitre is traveling by train at a late evening train. कशातून येतात? लेट इव्हिनिंग ट्रेन मध्ये प्रवास करतायत. नाउ द पोएट सेज दॅट हिज फादर्स इज गेटिंग ऑफ द ट्रेन. त्यांचे वडील ट्रेन मधून खाली उतरतायत. आता इथं कवीनं सिमिली घेतलेलं आहे. सिमिली हे फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. लुक ॲट दिस सेंटेन्स. Like a word dropped from a long sentence. Look at this line. Here the poet has used a figure of speech that is simile. How can we understand that here it is a simile? कसं आपल्याला लक्षात येतं? By using the word, what is? Like. By using the word like. Here, poet's father's getting of train is compared with a word dropped from a long sentence. By using the word like. Here is a direct comparison. म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. डायरेक्ट कंपॅरिझन असल्यामुळे फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. आता इथे याचा अर्थ काय समजायचा? गेटिंग ऑफ अ ट्रेन मीन्स लाईक अ वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. आता आपण पाहिलं पोएम मध्ये की कवीचे वडील ज्या ट्रेन मधून प्रवास करतायत तिथे जे सहप्रवासी आहेत त्यांच्यामध्ये कुठल्याही भावना शेअरिंग आपण झालेले नाहीत हे आपण पाहिलंय. मीन्स no one is sharing their feelings with each other. They are all silent committers. सगळे ते काय आहेत? सायलेंट कमिटर्स. कुणीही एकमेकांच्या भावना व्यक्त करत नाहीये. त्यामुळं जेव्हा कवीचे वडील ट्रेन मधून उतरतात त्यावेळेस कुणालाही फरक पडत नाही. आता इथं त्यांना तसं कशाकडे सांगितलेलं आहे? लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. एखाद्या मोठ्या वाक्यातून एखादा शब्द निघाला किंवा काढला तर त्या वाक्याचा अर्थ जसा बदलत नाही तसं ती कवीचे वडील ट्रेन मधून उतरल्यावर कोणताही इतर प्रवाशांना फरक पडला नाही. आता एक उदाहरण देते मी. तो खूप हुशार आहे. काय वाक्य वाचा बरं? तो खूप हुशार आहे. आता मी हातला एक वर्ड ड्रॉप केला. काय झालं वाक्य? तो हुशार आहे. वाक्याचा अर्थ बदलला काय? पॉझिटिव्हचं किंवा अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह झालंय काय? काही अर्थ बदललेलं नाही. वाक्य आहे तसंच आहे. तो खूप हुशार आहे. त्या मोठ्या वाक्यातला आपण खूप हा शब्द काढला त्या वाक्याचा अर्थ जसा बदलला नाही. तो हुशार आहे इतका अर्थ बदलला नाही. तसं कवीचे वडील जसं पुरुषोत्तम चित्रे ट्रेन मधून उतरल्यावर इतर प्रवाशांना काहीही फरक पडलेला नाही. कळालं ह्या लाईनचा अर्थ? म्हणजे तुम्हाला ह्या लाईनचा मिनिंग काय असा प्रश्न इथे येऊ शकतो. He hurries across the length of grey platform. Here is the word grey platform. आता grey platform चा अर्थ काय दिलाय बघा इथं. It is grey due to cement. Here grey suggests old age, dullness, sordidness of father's life. आता grey चा actual meaning काय? Grey platform is the platform which is made up of cement.
सो कलर इज ग्रे. सिमेंटच्या मटेरियल पासून तयार केल्यामुळे प्लॅटफॉर्म ग्रे कलरचा आहे. आता इथं आहे तो डायरेक्ट मिनिंग नाही घ्यायचा. इथं अर्थ आहे ग्रेचा अर्थ आहे ओल्ड एज, डल. काय म्हणलेला आहे? ओल्ड एज, डलनेस, सॉर्डिडनेस, लोनलीनेस. ग्रेचा मिनिंग काय आहे? एक ओल्ड एज अर्थ निघतो किंवा डलनेस, त्या आयुष्यामध्ये आलेलं डलनेस, सॉर्डिडनेस, लोनलीनेस हा त्यातून अर्थ निघतो. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. सो ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ ग्रे प्लॅटफॉर्म. ग्रे प्लॅटफॉर्म पासून ते गडबडीनं निघून जात आहेत. क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. सो ही क्रॉस्ड द रेल्वे लाईन अँड एंटर्स द लेन ऑफ हिज हाऊस ऑर होम. त्यांच्या घराच्या जी गल्ली आहे लेन मध्ये त्यांनी एंटर केलं. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. सो वी हॅव सीन दॅट द सीझन इज रेनी सीझन. आपण पाहिले की सीझन आहे तो रेनी सीझन आहे, पाऊस पडतोय. सो ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड. ही कांट वॉक फास्टली. चप्पल असे चिखलाने माखले त्यामुळे त्यांना फास्ट चालता येत नाही. बट ही हरीज ऑनवर्ड. बट ही ट्राईड टू हरीज ऑनवर्ड. म्हणजे तसंच तो प्रयत्न करताय की पुढं भरभर घराकडं जाण्याचा. घराकडेही त्यांना जायची ओढ आहे, परंतु इतकी ओढ जशी आपल्याला घराकडे जायची आहे तशी त्यांच्या वडिलांना नाहीये. बघा, लेट अस सी द नेक्स्ट स्टांजा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक ट्री, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. होम, ॲट होम. घरामध्ये सुद्धा काय सिच्युएशन इतकी बदललेली नाहीये. बघा मुलांनो, घरामध्ये सुद्धा इतकी सिच्युएशन बदललेली नाहीये. कसं आहे वाक्य म्हणलेलं आहे? होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक ट्री. घरी आल्यावर वडील काय करताय? ड्रिंकिंग वीक टी. आता चहा, कमजोर चहा असा अर्थ नाही घ्यायचा. तर नॉट सच अ हेल्दी टी, अतिशय असं पोषक असा चहा वगैरे त्यांनी नाहीये आपण इथं म्हणू शकतो. किंवा त्यातून काहीही त्यांना फिजिकली स्ट्रेंथ किंवा आलेली नाहीये म्हणून इथं वर्ड वापरलेलं आहे ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती. आता काय करताय? इटिंग अ स्टेल चपाती. इटिंग अ स्टेल चपाती. काय खाताय? स्टेल चपाती. स्टेल मीन्स शिळी चपाती ते खातायत. बघा, ही इज अ हेड ऑफ द हाऊस. त्या घराचे हेड आहेत. ही इज अ ब्रेड ओनर. कमवता पुरुष आहे. बट नो वन इज टेकिंग केअर ऑफ हिज हेल्थ. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला कोणीही तयार नाहीये. सो ही इज इटिंग स्टेल चपाती. आणि त्यामुळे त्यांचे वडील शिळी चपाती म्हणजे आपण सकाळी केलेली चपाती म्हणू शकतो किंवा गरम गरम केलेली चपाती नाहीये. अन्न सुद्धा त्यांना पोषक किंवा हेल्दी फूड त्यांना ते मिळत नाहीये. अँड रीडिंग अ बुक मीन्स रीडिंग अ बुक. आणि ते त्यानंतर जेवण झाल्यावर पुस्तक वाचतात. आता या 2 लाईन्स मध्ये आपल्याला दिसतं की वीक टी और स्टेल चपाती इंडिकेट्स ही डज नॉट गेट एनी हेल्दी फूड. हा, वीक टी आणि स्टेल चपातीचं आपल्याला लक्षात येते की त्यांना हेल्दी फूड मिळत नाहीये. अँड रीडिंग अ बुक सजेस्ट हिज आयसोलेटेड लाईफ. त्याचं एकाकी जीवन ते आपल्याला दिसतं. मुलांना ज्यावेळेस आपल्याला कोणी कंपॅनियन नसतं, वेळ जात नाही, आपल्याला एकटे वाटतं, तेव्हा आपण आपला मित्र कोण समजतो तर आपले पुस्तके आपले मित्र समजून आपण पुस्तकं वाचण्यामध्ये आपण वेळ घालवू शकतो. मग तसंच हे आपण पाहिलेलं आहे. कवीनं सांगितलेलं आहे की हिज चिल्ड्रन, हिज वाईफ अँड एनी फॅमिली मेंबर डज नॉट वॉन्ट टू शेअर देअर जॉयज अँड हॅपीनेस अँड सॉरो विथ हिम. सो पोएट्स फादर फील्स व्हेरी लोनली ॲट होम. घरामध्ये सुद्धा त्यांना एकटंच वाटतं. लेट अस सी नेक्स्ट. हो, ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टेम्पलेट. लेट अस सी द मीनिंग. इट इज इन बुक
कॉन्टेम्प्लेट मीन्स थिंक डीपली. सो काय विचार करतायत? ही गोज इन टू द टॉयलेट टू कॉन्टेम्प्लेट. टॉयलेट मध्ये गेले ते. अँड इन टॉयलेट ऑल्सो ही इज थिंकिंग डीपली. अतिशय विचार करतायत. काय विचार करतायत? दॅट ही इज अनइम्पॉर्टंट फॉर हिज फॅमिली. त्यांच्या डोक्यात हाच विचार यायला लागलेला आहे की मी ह्या घरासाठी इतका इम्पॉर्टंट नाहीये का? मला या घरामध्ये इम्पॉर्टन्स नाहीये का? हे डोक्यामध्ये त्यांच्या विचार येतात. मॅन्स estrangement from a man-made world. Here is the word estrangement means alienation. Alienation means loneliness. एकाकीपणा, अलिप्तपणा. बघा कसा अर्थ सांगितलेला आहे. Man's estrangement from a man-made world. So he is lonely in his man-made world. मानव निर्मित जगामध्ये त्याला आलेला हा एकाकीपणा. घर तिनेच तयार केलेला आहे. घरातली माणसं पण त्यांचीच आहेत, मुलं आहेत, बायको आहे, सगळे आहे. परंतु ह्या मानवाच्या गर्दीमध्ये ती व्यक्ती एकटीच आहे. म्हणून तर कवीनं वाक्य घेतलेलं आहे, लाईन घेतलेला आहे. मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. माणसाच्या जगामध्येच आलेला त्याला हा अलिप्तपणा आहे. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. The cold water running over his brown hands. A few droplets clings to the graying hair on his wrist. बघा, coming out, he trembles at the sink. So he is trembling. Trembling means थरथरताय. That trembling suggests his age also. ते थरथरणपणा त्याचं वय सांगतं की उतार वयामध्ये किंवा वय जास्त झाल्यामुळे त्याचे हात थरथरत आहेत. इथं आपण हेही सांगू शकतो की फिलिंग ऑफ हिज ब्रोकननेस. ही डज नॉट गेट एनी सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली मेंबर्स. का? त्याचं ब्रोकन माइंड, ज्या मनाला जे तडा गेलेले आहेत त्यातून ते दिसत आहेत. त्याला कुठल्याही फॅमिली मेंबरचा सपोर्ट नाहीये. ह्या ट्रेम्बलिंग वर्ड मधून आपल्याला दिसतो. सो कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. सो सिंक ही came at the sink to wash his hands. सिंक वर तो हात धुवायला आलेला आहे. The cold water running over his brown hand. So cold water running over his brown hand. त्याच्या तपकिरी हातावरनं त्याचे थंड पाणी जायला लागलेलं आहे. A few droplets cling to the graying hair on his wrist. Few droplets. Few droplets means पाण्याचा थेंब. इथं क्लिंग, क्लिंग म्हणजे चिटकणे. स्टिक, स्टिक ऑन हिज ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. त्याच्या मनगटावरच्या त्या केसांवर ते पाण्याचे थेंब पडलेले आहेत. म्हणजे ह्यातून आपण हेही सांगू शकतो लाईफ हे कसं आहे, क्षणभंगुर. जस्ट लाईक अ ड्रॉपलेट्स. पाण्याच्या थेंबासारखं आयुष्य सुद्धा क्षणभंगुर आहे. आणि ते ड्रॉपलेट्स त्याच्या हातावर पडलेले आहेत आणि त्याचं लाईफ तो विचार करतोय माझं लाईफ हे कसं आहे, क्षणभंगुर आहे. आता आहे तर नंतर नाही. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. Sullen, that is bad tempered. Whereas no, rude. म्हणजे आता इथं sullen दॅट इज इथं वर्ड दिलेला आहे बॅड टेम्पर्ड और आपण रूड सुद्धा म्हणूया. उद्धट मुलं. ती मुलं कशी आहेत? उद्धट. मुलांचं वर्णन केलेलं आहे. हिज sullen children have often refused to share jokes and secret with him. His children, त्याची मुलं, they are not ready to share their feelings with their father. त्यांच्या वडिलांकडे त्यांच्या भावना व्यक्त करायला ती मुलं तयार नाहीयेत. दे रिफ्युज्ड. ते वडिलांना रिफ्यूज करतायत, निग्लेक्ट करतायत. दे वर नॉट शेअरिंग देअर जोक्स अँड सॉरो with their fathers. They are not sharing their jokes and sorrows with their father. They are not sharing their feelings with their father. They do not give time or spare time with their father. ही मुलं त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त करायला वडिलांबरोबर तयार नाहीत. त्यांचा आनंद असू दे, त्यांचं दुःख असू दे, त्यांच्या फिलिंग्स असू दे,
ते शेअर करायला वडिलांबरोबर तयार नाही आहेत. आणखी ते टाइम स्पेंड सुद्धा वडिलांबरोबर करत नाही आहेत. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये ते मग्न झालेले आहेत, वडिलांसाठी ते टाइम सुद्धा देत नाही आहेत. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren. So, his father understood that. त्यांच्या वडिलांना हे लक्षात आलं होतं की no one is sharing with him. त्यांच्याबरोबर कुणीही शेअर करत नाहीये. म्हणून तो काय करताय, लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. आता इथे वडील काय करताय, टाइम स्पेंड कसं करताय, लिसनिंग रेडिओ. लिसनिंग रेडिओ. रेडिओ मग काय वेळ घालवणार आहे, मग त्याने दुसरं काम केलंय, पुस्तकांबरोबर त्याने रेडिओ ऐकतायत. आता रेडिओ, लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. हिअर इज अ वर्ड स्टॅटिक. स्टॅटिक, स्टॅटिक मीन्स स्थिर, नथिंग एनी मुवमेंट, कुठली हालचाल नाहीये, त्याला स्टॅटिक म्हणतात. आता इथं अर्थ काय घ्यायचा स्टॅटिक, रेडिओ ऐकताना काय हालचाल आहे का, नाही. आता रेडिओचं जे म्युझिक आहे त्याच्या म्युझिक मध्ये सुद्धा कुठलाही चढ उतार नाहीये, एक रटाळ असं म्युझिक ऐकताय. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलेही आनंद नाहीये, सुख नाहीये, दुःख नाहीये, एक रटाळ लाईफ त्यांनी जगतायत, मोनोटोनस लाईफ. म्हणजे तो वर्ड वापरलेला आहे, ही विल नाव गो टू स्लीप. नाव हिज फादर इज सो टायर्ड अँड ही इज नाव गोइंग टू स्लीप. झोपायला गेलेले आहेत. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. लिसनिंग टू द स्टॅटिक, लिसनिंग द म्युझिक विच हॅज नथिंग एनी गुड टोन, कुठले ट्यून नाहीये, चांगला ट्यून नाही असं म्युझिक ते ऐकतायत, ज्याच्यामध्ये चढ उतार नाही, असं रटाळ म्युझिक ऐकतायत. ड्रीमिंग, आणि काय करतायत, ड्रीमिंग, स्वप्न पाहतायत. कोणाचं, ऑफ हिज एन्सेस्टर्स अँड ग्रँड चिल्ड्रन. आता ऍट अ टाइम कोणाचं स्वप्न बघतायत, ऑफ हिज एन्सेस्टर. एन्सेस्टर्स मीन्स हिज फोर फादर्स, फादर्स, ग्रँडफादर्स, त्यांचा विचार डोक्यात येतात. आणि ॲज वेल एज हिज ग्रँड चिल्ड्रन, त्यांच्या नातवंडांचा सुद्धा विचार येतात. म्हणजे ऍट अ टाइम त्यांनी पूर्वजांना आणि आपल्या नातवंडांना ते स्वप्नात पाहतायत. काय, थिंकिंग, आणि डोक्यात विचार येते त्यांच्या, ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. नोमॅड्स, नोमॅड मीन्स भटका प्रवास करणारे किंवा भटके जीवन जगणारे. नोमॅड म्हणजे भटके जीवन जगणारे. आता हे नोमॅड्स म्हणजे जे अँसेस्टर्स म्हणजे पूर्वज जे काय आहे, जे भटकत भटकत किंवा भटके जीवन जगत होते, आणि नाव दे एंटर इन अ सब कॉन्टिनेंट. आता ह्या नवीन जगामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता ते नाव दे आर स्टेबल, आता ते स्थिर आहेत. म्हणजे आधी त्यांचं जीवन पूर्वजांचं कसं होतं, पूर्वीच्या लोकांचं भटकं जीवन होतं, ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी ते प्रवास करत करत जगत होते. आता मात्र स्थिर झालेले आहेत ते किंवा त्यांची मुलंही स्थिर झालेले आहेत. थ्रू अ नॅरो पास, ह्या नॅरो पासमधून म्हणजे असं प्रवास करत 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 आलेले आहेत आणि आता स्थिर झालेले आहेत. आता ह्यातून तुम्हाला हेही सांगू शकतो आपण, नोमॅड्स जेव्हा ते भटकं जीवन जगत होते, ॲट दॅट टाइम ऑल फॅमिली युनाइट्स इच अदर. प्रत्येक व्यक्ती एकत्र, फॅमिली मेंबर्स आर युनायटेड, ऑल फॅमिली मेंबर्स आर युनायटेड. बघा आपण असं म्हणू शकतो, वेन दे आर लिव्हिंग नोमॅडिक लाईफ किंवा वेन दे आर नोमॅड्स, जेव्हा ते भटकं जीवन जगत होते, ॲट दॅट टाइम दे आर युनायटेड, तिने एकत्र होते. सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र प्रवास करायचे. एव्हरीवन इज शेअरिंग देअर फिलिंग्स, प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करत होते, एकमेकांची काळजी घेत होते. म्हणजे आणि आता मात्र नाव दे आर स्टेबल, आता ते स्थिर आहेत, ते भटके जीवन जगत नाहीत. बट नो वन इज शेअरिंग देअर फिलिंग्स विथ इच अदर. आता मात्र कोणीही कुणाच्या भावना एकमेकांशी
व्यक्त करत नाहीयेत किंवा एकत्र राहत नाहीयेत, शेअरिंग तिथं दिसत नाहीये. तो रिस्पेक्ट, ते प्रेम, तो जिव्हाळा आता दिसत नाहीये. म्हणून नेहमी कवी इथं म्हणलेला आहे, ही इज अलोन इन दिस मॅनमेड वर्ल्ड. ह्या मॅनमेड वर्ल्डमध्ये ते एकटे आहेत. आणि ते कसं आहे, मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड, हे भौतिक जे जग आहे, मानवनिर्मित जग आहे, त्यामध्ये एकटे आहेत. हे कवीला ह्यातून हे सांगायचं आहे की कवीचे वडील पुरुषोत्तम चित्रे एवढं आपल्या मुलांसाठी करतायत. तिने आयुष्यभर मुलांसाठी कष्ट काढलेले आहेत आणि ते मुलांना त्याची जाण नाहीये. आणि मुलांनी आपल्या मुलं जी आहेत ते आपल्या वडिलांकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्या भावनांचा आदर राखत नाहीये. आणि तो जो आलेला एकटेपणा आहे ते कवीनं या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. आता सगळं जगामध्ये तेच दिसतं आहे. आयुष्यभर आईवडील मुलांसाठी कष्ट करतायत आणि जेव्हा उतार वयामध्ये मुलांची गरज आईवडिलांना असते आणि त्यावेळेस मात्र मुलं त्या आईवडिलांकडे लक्ष देत नाहीयेत आणि ते एकटे जीवन जगत असतात. हेच कवीनं यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे क्वेश्चन दिलेलं आहे बघा. रिफ्युजन ऑफ द चिल्ड्रन टू शेअर जोक्स अँड सिक्रेट इंडिकेट्स, बघा बरं, दे आर एंग्री, जनरेशन गॅप और लॅक ऑफ कन्सर्न. जनरेशन गॅप, इथं आपल्याला जनरेशन गॅप सुद्धा दिसतो. नाउ लेट अस सी द फिगर ऑफ स्पीच ऑफ दिस पोएम. लुक ॲट द alliteration. So in this line, first line, standing among silent commuter in the yellow light. So standing among silent commuters in the yellow light. So here is a figure of speech is alliteration. Alliteration आहे. कशाने ओळखलं तुम्ही? Here a sound of yes is repeated pleasingly. Here the sound standing among silent commuter. Sound of yes is repeated here. Again, Sabab slide past his unseeing eyes. Here the same sound is repeated. What is that? Yes. Where Sabab slide past his unseeing eyes. In whole line here we heard a same sound, that is yes. इथे संपूर्ण लाईन मध्ये आपल्याला सेम साऊंड आलेला आहे. काय? यस. सबब स्लाइड पास्ट हिज अनसीन आईज. म्हणून फिगर ऑफ स्पीच आहे alliteration. Here the sound of yes is repeated pleasingly. Now let us see example of simile. Simile. So here is a line. कुठली लाईन आहे सिमिलीची? Now I can see him getting off the train. Now I can see him getting off a train. Like, काय सांगा पुढं? Like a bird dropped from a long sentence. येते? बघा, let us see the another example of, let us see the example of simile. ह्या लाईन पोएम मध्ये सिमिली एक आपल्याला दिसतं. Now I can see him getting off the train. Like a word dropped from a long sentence. Here is a simile. So
For simile, the poet has used a word like. शब्द काय वापरलेला आहे? Like. And here is a direct comparison. काय आहे? Direct comparison. Comparison direct कसं आहे? Getting of a train is directly compared with a word dropped, comma, long sentence. कळलं का? कसं लिहिणार तुम्ही? Getting of a train is directly compared with a word dropped, comma, long sentence. So here is a figure of speech is simile. So student, in this way we have studied the poem and figure of speech, that is simile and alliteration. In my next lesson we will study the brainstorming of this poem.